नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये तुम्हाला खूप मोठं भयानक सत्य पाहायला भेटणार आहे. मंजिरीच्या दिव्याचं सत्य हे मीरासमोर आल्यानंतर खूप भयंकर असं सत्य काही पूर्ण घरामध्ये खळबळ होणार आहे. ते कसं काय, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मंजिरी रात्रीची एकटीच बडबडत असते की त्या म्हातारीला वाचवण्यासाठी मीरा कशी काय त्या ठिकाणी पोहोचली काही कळत नाहीये. तरी म्हातारीचं त्या मीराचं कनेक्शन काय असू शकतं, ती म्हातारी म्हणजे महागौरीच असू शकते का असं तिला डाऊट येत असतो. आणि ते दिवा एवढा पॉवरफुल असून सुद्धा तो कामी कसा काय आला नाही, ते सगळं काही ती बडबडत असते. आणि काहीही झालं तर महागौरीला मीराला काही सोडणार नाही. मीराची अवस्था फक्त त्या अंबिकासारखी होणार आहे, दुसरं काही नाही. ती माझ्या हातातून वाचू शकत नाही असं म्हणत असताना मंजिरी खूप संतपलेले असते. तिचा प्लॅन पूर्णपणे इथे फ्लॉप झालेला असतो. आणि इथे एकीकडे आपल्याला दाखवलं गेले आहे की ते मीरा अंबिका बरोबर बोलत असते की अगं ताई, तू पाहिलंस का, हा दिवा तिथे होता जिथे महागौरी आजी तिथे उभ्या होते तिथे. आणि हे दिव्याचं सत्य काय असू शकतो. आणि घरामध्ये तर आपण हा दिवा आतापर्यंत कधीही पाहिलेला नाहीये, आणि तो अचानक कसं काय इथे आला. अंबिका म्हणते अगं मीरा, तू बोलतेस ते बरोबर आहे. मी हा दिवा आतापर्यंत घरात कधीही पाहिला नव्हता. आणि नक्की हा जरा जादू टोनावालाच दिवा वाटतोय, काही कळत नाही काळबिंद्र नक्की काय आहे हे. ह्या दोघीचं बोलणं गपचूप ही माया गपचूप दरवाजाच्या पाठीमागून ऐकत असते. तिलाही काही कळत नसते. आणि दिव्याकडे पाहून माया म्हणते की हा दिवा तर मी मंजिरीच्या हातामध्ये पाहिला होता त्या दिवशी. आणि काळबिंद्र म्हणजे जादूटोणा म्हणजे काही कळायला मार्ग नाही, काय म्हणजे नक्की काय आहे. मायाला मंजिरीवरती डाऊट येतो. म्हणते की मंजिरी आणि मी दोघे जण एकत्रच प्लॅन करतो, पण मंजिरीने मला काही सांगितलं नाही या दिव्याबद्दल. काय नक्की काय प्लॅन आहे तिच्या डोक्यामध्ये, नक्की काय शिजते, तिला मायाला अजिबात काही माहीत नसतं. तिथून पटकन माया मंजिरीच्या रूममध्ये जाते. म्हणते की मंजिरी, तुम्ही आतापर्यंत सगळे काही आपण प्लॅन केले आहेत ते एकत्र केले आहेत बरोबर ना. ती म्हणते हो. मग काय झालं, काय नक्की तुला काय बोलायचं आहे ते स्पष्टच बोल. माया बोलते की त्या दिव्याचं सत्य काय आहे. मीरा कुठल्या तरी आत्म्याबरोबर बोलत होती की हा दिवा घरामध्ये कधीही नव्हता, आणि तुम्ही कसं काय म्हणता की मी मार्केटमधून आणलाय, हा जादू टोण्याचा दिवा आहे म्हणून. मंजिरी म्हणते काही नाही. ती माया काहीही बोलते त्याच्यावरती तू काही खरोखर विश्वास ठेवणार आहेस का, असं काही बोलल्यानंतर मंजिरी कशी तरी मायाला भुरळ घालून तिथून तो शब्द तिथे मोडायला होते. कारण की मायाच्या मनामध्ये कुठलाही डाऊट नको राहायला आणि ते दिव्याचं सत्य बाहेर नको यायला त्यासाठी. पण ही मीरा काही शांत बसणाऱ्यातली नसते. शेवटी त्या दिव्याच्या सत्यापर्यंत पोहोचते. आपल्या महागौरीने पूर्णपणे मंजिरीची पूर्णपणे तयारी केलेली असते, कारण की तिचं सत्य सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नसतं. महागौरी आणि मंजिरीची खूप मोठी भयानक सत्याचा उलगडाही ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवला गेला आहे. महागौरी ह्या घरामध्ये येण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या मीराने तिला साकडं घातलेलं होतं की घराला सुखी ठेव म्हणून, येत जात राहा असं काही बोलल्यानंतर मीराच्या त्या साकड्यामुळे हिते महागौरी ह्या घरामध्ये आलेले असते. परत हिते मंजिरी जे काही त्या दिव्याचं सत्य म्हणजे तिला मांजरीने सांगितलेलं असते की ते दिवा तिथे घेऊन जा महागौरी, ते दिवाचे ह्याच्यामुळे त्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तिला तू मारण्यामध्ये सफल होशील. त्याच्यामुळे सगळं काही सत्य हिते महागौरी अखेरकार मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर घेऊन आलेले असते. अंबिका आणि मीरा ह्या दोघी जणी हे सत्य माहीत पडल्यानंतर अंबिका पटकन मंजिरीपाशी जाते. म्हणते की आई, तुम्ही जे काही केलं आहे ना ते सगळं काही चुकीचं केलं आहे, तुम्हाला असं करायला नको होतं. मंजिरी म्हणते अगं मी नाही काही केलेलं, तुझा गैरसमज होतोय. कारण की मंजिरी अंबिकाला बघते ही अजूनही मीराला माहीत नसतं, आणि ते अंबिकाला सुद्धाही हे सगळं माहीत पडल्यानंतर मग नक्कीच मंजिरीचं सत्य मीरा आणि अंबिका समोर येणारच लवकर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सगळ्यांना बाय बाय.